नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश आता रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेला असतो, जिथे ॲडव्होकेट भानुशाली आणि भूमी दोघं जण बसलेले असतात. तेव्हा त्या दोघांना एकत्र बघून आकाशला आता खूपच जास्त टेन्शन येतं. इथे ॲडव्होकेट भानुशाली यांनी भूमीला प्रपोज केले की काय आणि भूमीने सुद्धा ते प्रपोजल एक्सेप्ट केले की काय असं आकाशला वाटत असतं. तेव्हा इथे हातातलं गुलाबाचं फूल बघून आता आकाशचा खूप मोठा गैरसमज हा झालेला असतो. त्यानंतर इथे ॲडव्होकेट भानुशाली आपल्या गुडघ्यावरती बसून इथे भूमीला गुलाबाचं फूल देत आहेत असं आकाशला वाटत असतानाच इथे आकाश समोर येऊन बघतो तर भूमीच्या मांडीवरती एक लहान मुलगी बसलेली असते आणि तिला ते फूल इथे ॲडव्होकेट भानुशाली देत असतात. तेवढ्यातच तिथे आकाश आल्यानंतर भूमीचं लक्ष जातं आणि ती म्हणते की आकाश, तू इथे काय करतोयस? तू तर मुंबईला जाणार होतास ना, आज तुझं एक्झिबिशन होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी एक्झिबिशनला जाणार होतो हे तुला माहिती होतं ना, मग तरीसुद्धा तू घरी का थांबली नव्हतीस? तू इथे का आली होतीस भूमी, ते मला सांगशील का? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की मिस्टर आकाश, फक्त भूमी मॅडम इथे नाही आहेत, तर मी सुद्धा इथे आहे आणि आम्ही दोघं जण कामानिमित्तच बाहेर आलो होतो. तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला सांगतो की आमचं थोडं काम होतं, म्हणूनच मी भूमी मॅडमला बाहेर घेऊन आलो होतो. आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही इथे जेवायला बसलो आहे. मग तुमची काही हरकत आहे का? तुम्हाला राग आला आहे का या गोष्टीचा? तेव्हा इथे लगेचच ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की भूमी मॅडम, मला असं वाटतंय की मिस्टर आकाश यांना राग आलाय मी तुम्हाला इथे घेऊन आलोय त्याचा. हे बघा, गुलाबाचं फूल मी भूमी मॅडमला देत नव्हतो तर या छोट्या मुलीला देत होतो, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली रागानेच आकाशला म्हणत असतात, तू इथे कशासाठी आलायस आकाश? तर इथे त्या मुलीची आई आहे, त्यांनी म्हणते की सॉरी हां, मला खूपच जास्त मळमळत होतं म्हणून मी वॉशरूमला गेले होते. तुम्ही माझ्या मुलीवरती लक्ष ठेवलंत त्यासाठी थँक्यू. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मिस्टर आकाश, आता जरा तुमचे गैरसमज दूर झाले असतील ना, म्हणजे बघा ना, त्या बाई आल्या आणि आपल्या मुलीला घेऊन गेल्या, त्यांच्यासाठीच आम्ही इथे बसलो होतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू इथे आलीस ते सांगून आली असतीस तर जास्त बरं झालं असतं. मी तुला सगळीकडे शोधत होतो. तुझं झालं असेल तर आपण निघूया. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की मिस्टर आकाश, तुमचा साखरपुडा ठरलाय ना, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की मिस्टर आकाश, तुमची होणारी बायकोसुद्धा तुमच्या घरामध्येच राहते ना, मग तुम्ही तिला सोडून इथे घाईघाईने भूमी मॅडमला बघायला आलाय, तिला राग तर येणार नाही ना? मला तर वाटतंय तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी भूमी मॅडमचीच आहे, म्हणून तर तुम्ही लाखोचं एक्झिबिशन सोडून करोडोचं नुकसान करून तुम्ही इथे आलाय भूमी मॅडमला बघायला. मला असं वाटतंय की तुम्हाला नक्की तिच्याबरोबर लग्न करायचं आहे ना? तुमच्या होणाऱ्या बायकोला जर तुमच्यावरती संशय वगैरे आला तर तुम्ही डबल गेम खेळताय की काय? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "ए भानुशाली, तोंडाला येईल ते बोलू नकोस, कळलं ना?" तेवढ्यातच ती छोटी मुलगी आहे, त्याने म्हणते की ताई, माझं चॉकलेट इथेच राहिलं. तेव्हा भूमी त्या मुलीबरोबर बोलत असताना ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, "हे बघ आकाश, आता जसं आलायस ना तसा निघून जा. नाहीतर भूमी मॅडमला कळलं ना पास्टबद्दल तर काय होईल माहिती आहे ना? त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतो." तेव्हा आकाश म्हणतो की ॲडव्होकेट भानुशाली, तुझं असं म्हणणं आहे ना की तुझं भूमीवरती प्रेम आहे? मग तुला तिच्या जीवाची काळजी नाही आहे का? जे काही घडून गेलंय तू सांगणार आहेस का तिला? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की जसं आलंयस ना तसं परत जा. मला माझ्या भूमीबरोबर बोलायचं आहे आणि आज मला तिला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. त्याच्यामुळे जर इथे थांबलास तर पास्टबद्दल सांगायला मला वेळ लागणार नाही. मी त्या मुलीला गुलाबाचं फूल दिले पण माझ्या भूमीला दिलेलं नाही आहे, ते मला द्यायचं आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता निघून जा, नाहीतर मी सगळं सत्य सांगेन. तेव्हा इथे आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आता सध्या मला माझ्या भूमीची काळजी आहे म्हणून मी आता जातोय. नंतर ह्या ॲडव्होकेट भानुशाली याला मी बघून घेईन. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मी आता जातोय. तुझं झालं की तू लवकर घरी ये. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, मी आहे ना, मी सोडेन त्यांना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही दोघं जण आता इथे नाश्ता करतो आणि लगेचच मी त्यांना घरी घेऊन येतो. तेव्हा आकाश जात असताना भूमी त्याच्याकडे बघते म्हणते, आकाश थांब, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. माझं सुद्धा काम झालंय. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की भूमी मॅडम, असं का करताय तुम्ही? अहो थोडा वेळ बसा ना, आपण काय अजून खाल्लेलंच नाही आहे. मी तुम्हाला सोडेन ना घरी. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही नको. आकाश त्याचं एक्झिबिशन सोडून इथे आलं आहे म्हणजे नक्कीच त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असणार आहे. तेव्हा मी जाते त्याच्याबरोबर. तेव्हा इथे आकाश आता म्हणत असतो की ॲडव्होकेट भानुशाली, एन्जॉय युअर फूड, आणि तो आता त्याला टोमणा मारून तिथून निघून जातो. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की आकाश, मी तर तुला सोडणार नाही आहे, कळलं ना? आणि भूमी मॅडम, तुम्ही पण सारख्या त्या आकाशच्या प्रेमात पडता आणि मला सोडून जाता. तर इथे आता आकाशने सगळं काही सांगितल्यानंतर भूमी म्हणत असते की आकाश, पॉवर ऑफ अटर्नी तुला आत्यांच्या नावावर करायची घाईघाईने काय गरज होती? तेव्हा आकाश म्हणतो, अगं आत्यासुद्धा आपल्या घरातलीच आहे ना,
आणि मी सांगितलं ना, मी पॅनिक झालो होतो म्हणून मी आता मला जो निर्णय आठवला तो मी केला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "पण हे सगळं माझ्यामुळेच घडलंय ना आकाश." "पण आकाश, तू एवढा मोठा निर्णय का घेतलास बरं? हे बघ मी घरी येणारच होते ना. तू एवढी काळजी का करत होतास माझी?" तेव्हा आकाश म्हणतो, "मला तुझी काळजी वाटली त्याच्यामध्ये गैर काय आहे? मी तुझी काळजी नाही करू शकत का? हे बघ मला वाटलं की तू घरामध्ये नाहीयेस, कुठे गेलीस काय माहिती? म्हणून मी तुला शोधत तिथे आलो. मी रजिस्ट्रेशन ऑफिसला गेलो तिथे तू मला दिसली नाहीस. म्हणून मी रस्त्याने येत असताना मला ॲडव्होकेट भानुशाली यांची गाडी रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली आणि म्हणून मी तिथे तुला बघायला आलो." तेव्हा इथे भूमी म्हणते, "बरं ठीक आहे. आकाश चिडू नकोस. मी सुद्धा काळजीपोटीच तुझ्याशी बोलतेय ना." तर इथे आता रागीने सगळ्यांना पेढे देत असते. कारण एक्झिबिशनमध्ये महाजन गारमेंट्स यांनी खूप उत्तम अशी कामगिरी बजावलेली असते आणि सगळे जरा त्यांचं कौतुकच करत असतात. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की बाबा जेलमध्ये असताना मला हे सेलिब्रेशन नको वाटतंय. तेव्हा रागिनी म्हणते, "मला सुद्धा आनंद झालेला नाही आहे अभि. अरे माझा नवरा जेलमध्ये आहे पण त्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्यांच्यावरती कुणीतरी हा खोटा आळ टाकलेला आहे. त्याच्यामुळे महाजन गारमेंट्समध्ये काही कमी पडेल असं मी काहीच करणार नाही आहे. ती अजून नावारूपाला यावी यासाठीच मी प्रयत्न करणार आहे आणि तेच मी करते. मी माझ्या नवऱ्याला बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते आणि तसंही हा पेढा माझं दुःख कमी करू शकणार नाही आहे, पण थोड्या वेळासाठी का होईना तोंडामध्ये गोडवा तर आणू शकतो ना. आता काय माहिती या घरामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, तोंडामध्ये थोडा थोडा गोडवा निर्माण करण्यासाठी, सेलिब्रेशनसाठी आपल्याला कुठले कुठले निमित्त शोधावे लागणार आहेत काय माहिती." तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, "निमित्त शोधायची गरज नाही आहे. कारण तू अशी कामगिरी बजावतेस ना की प्रत्येक वेळेला महाजन गारमेंट्सचं नाव होतं आणि सेलिब्रेशन हे होतच असतं." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश, अरे एक्झिबिशनमध्ये महाजन गारमेंटचं खूप जास्त नाव झालेलं आहे. आपली कंपनी आणि आपण जे काही प्रेझेंटेशन दिलं ते त्या लोकांना खूपच जास्त आवडले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की याचं सगळं क्रेडिट तुला जातं आत्या. आणि आपल्या अभिने सुद्धा खूपच जास्त प्रेझेंटेशनची छान अशी तयारी केली होती आणि त्याचं सुद्धा कौतुक करण्यासारखंच आहे. कारण ही सगळी तयारी आपल्या अभिने केली होती. तेव्हा रागिनी म्हणते, "हो ना, ते तर आहेच." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "भूमी बघतेस ना, मी योग्य व्यक्तीच्या हाती माझा बिझनेस दिलेला आहे ना, तो नावाला रूपालाच येणार." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की "तू माझ्यावरती विश्वास दाखवलास ना, म्हणूनच मी हे सगळं करू शकले." तेव्हा इथे रागिनी आता आकाशला मिठी मारते. तेव्हा आकाश म्हणत असतो, "काळजी करू नको आत्या. मी या बॉम्ब ब्लास्टच्या मुळाशी जाईन आणि पुरावे गोळा करेन आणि राजकाकाला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढेन. तू अजिबात काळजी करू नको." तेव्हा इथे त्या दोघांमधलं प्रेम बघून भूमीला छान वाटत असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, माझी पूर्ण खात्री आहे की तू लवकरात लवकर यांना बाहेर काढशील. तेव्हा इथे रागिनी आता खूपच जास्त नाटकं करत असते आणि म्हणत असते, "हे घे ना, पेढा खा ना." तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "बघितलंत ना अभि, किती नाटकं करते ही बाई." तेव्हा अभिला सुद्धा राग येत असतो. तर इकडे आता आजी म्हणत असतात की मला असं वाटतंय की आपल्या घरामध्ये रागिनी म्हणाली ना की सेलिब्रेशनसाठी निमित्त शोधावं लागेल. तेव्हा आता एक निमित्त आहे. आता 2 दिवसानंतर साखरपुडा आहे ना, तेव्हा मी साडीवाल्याला साड्या घेऊन इथे बोलावले साड्या खरेदी करण्यासाठी. आपण सगळेजण आता इथे साड्या खरेदी करूया. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते, "अरे वा अज्जू, म्हणजे बघ ना माझ्या नवऱ्यापेक्षा सुद्धा तुला माझी जास्त काळजी आहे आणि म्हणूनच तू हे सगळं करतेस." तेव्हा इथे वेदांगी म्हणते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझी काळजीच नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की वेदांगी काय बोलतेस तू? तुझ्याशिवाय मला कुणी महत्त्वाचं आहे का इथे? तेव्हा इथे भूमीला राग येतो आणि ती लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा इथे आकाश लगेचच आजीकडे बघतो. आजी म्हणते की मी बरोबर बोलले ना? आकाश म्हणतो एकदम परफेक्ट. तेव्हा अभि म्हणत असतो, "पौर्णिमेला तुला काय करायचं आहे माहिती आहे ना?" पौर्णिमा म्हणते, "आपलं जसं ठरलंय ना, मी अगदी तसंच करणार आहे." तर इकडे भूमी आता किचनमध्ये काम करत असते. ती आपल्या मनामध्ये म्हणत असते, "मला तर वाटतं कधी-कधी आकाशला सगळ्यात जास्त महत्त्वाची मी आहे. म्हणून तर एवढं एक्झिबिशन सोडून माझ्यासाठी तिथे आला होता." तेवढ्यातच इथे आता पौर्णिमा येते आणि म्हणत असते, "ताई मी तुला कांदा कापून देऊ का? की काय करू, कणिक मळून देऊ?" तेव्हा भूमी म्हणते, "काही नको, मी भाकऱ्या करणार आहे. आकाशला भाकऱ्या आवडतात ना?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अगदी बरोबर. तू आकाश भाऊजींचा किती विचार करतेस ना ताई आणि ते चांगलीच गोष्ट आहे." तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "पण मला आकाश भाऊजींचं खूपच जास्त कौतुक वाटतंय. पॉवर ऑफ फटर्नी आईंच्या नावावरती करून टाकली. म्हणजे एवढा मोठा बिझनेस आईंच्या नावावरती केला. मला माहिती आहे त्या माझ्या सासूबाई आहेत, पण तरीसुद्धा आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढी प्रॉपर्टी कुणी कशाला कुणाच्या नावावरती करतं ना." तेव्हा इथे
पौर्णिमा म्हणते की हल्ली आई वडील सुद्धा एकदम शेवटच्या क्षणाला मुलांच्या नावावरती प्रॉपर्टी करतात. ते सुद्धा त्यांच्या नावावरती लवकर प्रॉपर्टी करत नाही आणि आकाश भाऊजींनी आत्ताच सगळी प्रॉपर्टी आईंच्या नावावरती केली आहे. म्हणजे मला खूपच जास्त आश्चर्य वाटतंय. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते, "पण आकाश, वेदांगी नसताना आपण तिच्या मापाची अंगठी कशी काय इथे सिलेक्ट करणार आहोत?" तेव्हा इथे आकाश त्यातली एक अंगठी बघतो. तेव्हा भूमी म्हणते, "ही छान आहे ना?" आकाश म्हणतो की तुझ्या पोटामध्ये जी अंगठी फिट बसेल ना, ती माझ्या येणाऱ्या आयुष्यासाठी खूपच जास्त लकी असेल, महत्त्वाची असेल. तेव्हा इथे आकाश भूमीच्या बोटामध्ये अंगठी घालतो. तेव्हा तिथे दोघांच्याही अंगावरती आता गुलाबाच्या पाकळ्या पडत असतात आणि त्यांचं स्वागत होत असतं.